नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आराध्या या कथेच्या एक महत्त्वाच्या आणि वळणदार भागामध्ये, म्हणजेच 35व्या भागामध्ये. तर मित्रांनो, आराध्या आणि आकाश ह्या दोघांच्या लाईफमध्ये आज जेवढं प्रेम, जेवढा रोमांस आहे, तेवढंच मोठं दुःख श्रेयाच्या आयुष्यातून येणार आहे. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रेया मागील काही जुन्या जखमी ज्या ताज्या झाल्या आहेत, त्यामुळे आधिराजपासून थोडंसं लांब लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण मित्रांनो, मला खात्री आहे, जेव्हा तुम्ही आधिराजचं उत्तर ऐकाल, तर तुमच्याही डोळ्यातून पाणी येईल, जसं मी इमोशनल झालेली आहे. खरं तर मित्रांनो, आजचा हा भाग संपेपर्यंत नक्की पहा. आणि हो, आकाशचं जे सरप्राईज आहे, ते बघून तुमच्याही हृदय स्पर्श होईल. तर मित्रांनो, चला मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या भागाला. आकाशने आराध्याचं काही न ऐकता तिला थेट बाथरूममध्ये नेलं आणि श्वार खाली उभा केलं. तेव्हा आराध्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, आकाश, हे काय करत आहात तुम्ही? ती अजून काही बोलणार त्याआधीच आकाशने तिच्या अंगावर शावर सुरू केले आणि अचानक पडणाऱ्या पाण्यामुळे आराध्या डचकून थेट आकाशला जाऊन बिलगली. आकाशने मंद हसून तिला कमरेतून घट्ट पकडून धरलं आणि आता दोघेही शावर खाली उभे राहून पूर्णपणे भिजत होते. आकाशने आराध्याच्या चेहऱ्यावर आलेले तिचे ओले केस सावकाश बाजूला केले आणि तिच्या दोन्ही गालावर आळीपाळीने किस केलं. आकाशच्या त्या स्पर्शाने आराध्या शहरली आणि स्वतःला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागली. पण आकाशने तिचा तो पूर्ण भिजलेला चेहरा पाहिला आणि थंडीमुळे तिचे गाल आता गुलाबी झाले होते. आराध्या डोळे मिटून आकाशच्या बाहूमध्ये शांत उभी होती आणि आकाश तिला न्याहाळत असतानाच त्याची नजर आराध्याच्या थरथरणाऱ्या लाल ओठावर जाऊन थांबली. आकाशने हळूच आपल्या हातांच्या अंगठ्याने तिचे ओठ कुरवळले आणि सावकाश आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले. आरचे हात आकाशच्या शर्टवर आणि तिच्या पाठीवर घट्ट झाले आणि आकाश त्या स्पर्शात पूर्णपणे हरून गेला होता. तो आराध्याच्या ओठांना वेड्यासारखं किस करत होता आणि जेव्हा आराध्याचा श्वास कोंडू लागला तेव्हा त्याने तिला मुक्त केले आणि वळून स्वतःच्या पाठीशी धरून ठेवलं. आराध्याची पाठ आकाशच्या खंबीर छातीला लागलेली होती आणि या क्षणी तिचे श्वास आणि हृदयाचे ठोके जणू तिच्याशी बंड करू लागले होते. आकाशने आपला एक हात तिच्या पोटावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने तिची सर्व केस एक बाजूला सरकवून आपले ओठ तिच्या मानेवर टेकवले. आराध्याने आपल्या हाताच्या मुठी घट्ट वळवल्या आणि डोळे गच्च मिटून घेतले. असताच आकाशने तिच्या मानेवर एक टीप किस केला आणि तो तिच्यापासून वेगळा झाला. त्याने तिला आपल्याकडे वळवलं आणि तिच्या कपाळावर किस करून शॉवर बंद केलं. तिला टॉवेल देत त्याने नीट गुंडाळून म्हणाला, की तयार हो बरं बायको आता. आराध्या डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा आकाश शरारतीने हसून आणि डोळा मारत म्हणाला, की पुढे आपण रात्री कंटिन्यू करूया. आराध्या आवाजून त्याच्याकडे पाहतच राहिली आणि आकाश टॉवेल घेऊन तिथून चेंजिंग रूमच्या दिशेने निघून गेला. आराध्याने आधी थोडा चेहरा वेडावाकडा केला, पण नंतर हसून कपडे बदलायला निघून गेली आणि तिने पटकन सी ग्रीन रंगाची साडी नेसली, ज्यात तिचा रंग अजूनच उजळून दिसत होता. तिने तयार होण्यासाठी ड्रेसिंग टेबलकडे पावले वळवली होती की तेवढ्यात आरू झोपेतून जागी झाली आणि रडू लागली. आराध्या पटकन आरवीकडे गेली आणि तिने मायेने तिला कडेवर घेतलं. त्याच वेळी आकाश कपडे बदलून रूममध्ये आला, ज्याने काळ्या रंगाचा 3 पीस टॅक्सिडो घातला होता आणि त्याच्या कोटची आउटलाईन सुद्धा साडीच्या रंगासारखी सी ग्रीन होती. आकाशने जेव्हा आराध्याला पाहिलं तेव्हा त्याचे पाय तिथेच थबकले, कारण तिचे केस अजूनही ओले होते आणि त्या साधेपणातही ती कमालची सुंदर दिसत होती. आराध्याने आरूला दूध पाजलं आणि तिला खांद्याशी लावून थोपटत म्हणाली, बेबी, आता मम्माला तयार व्हायचं आहे, सो आता रडायचं नाही हा. तिला माहीत होतं की आरवीला तिचं बोलणं समजणार नाही, पण आईच्या नात्याने ती तिच्याशी संवाद साधत होती. तिने पुन्हा आरूला बेडवर झोपवलं, पण आकाश अजूनही आराध्यालाच पाहत उभा होता. आराध्याने हलका मेकअप केला आणि काजळ लावून कपाळावर छोटीशी टिकली लावली. तसेच ओठावर गडद लाल रंगाची लिपस्टिक लावून कानात झुमके आणि हातात बांगड्या घातल्या. अचानक तिची नजर आपल्या गळ्याकडे गेली, तर तिथं तिचं मंगळसूत्र नव्हतं आणि एक क्षणासाठी ती खूप घाबरली. तिने कधीच मंगळसूत्र उतरवलं नव्हतं. मग ते गेलं कुठं असावं विचार करून ती सगळीकडे शोधू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर काळजी व डोळ्यात पाणी जमा झालं. आकाशने जेव्हा तिला असं पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे वळाला,
पण त्याच वेळी त्याच क्षणी आरूवर त्याचं लक्ष गेलं, जी आपल्या छोट्याशा हातात मम्माचं मंगळसूत्र घेऊन खेळत होती. आकाश मंद हसला आणि आरवीच्या हातातून मंगळसूत्र घेऊन तिच्या कपाळावर किस करून हळू आवाजात म्हणाला की हे मम्माचं आहे. सोन्या ती तिकडे खूप परेशान होते. तो तिथून उठून आराध्याकडे गेला आणि तिला बाहूमधून पकडून स्वतःकडे वळवत आपला हात पुढे करून विचारलं की हेच शोधत होतेस का? आता कुठे? आराध्याने सुटकेचा श्वास सोडला होता आणि आकाशने तिला मंगळसूत्र घालता घालता म्हटलं की हे त्या नन्ही शैतानकडे होतं. सो अशा छोट्या गोष्टीवरून घाबरत जाऊ नकोस. त्याचं हे बोलणं ऐकताच आराध्या त्याच्या छातीशी लागली आणि आकाशने तिचे डोके कुरवळत म्हटलं की रिलॅक्स बायको. मग तेव्हा आराध्या त्याच्यापासून वेगळी झाली. तेव्हा आकाश तिला पाहून म्हणाला की मला असं का वाटतंय की कोणतंही सरप्राईज नाहीये, तू मला फक्त फुसलवत आहेस. आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि निरागसपणे म्हणाली की नाही, खरंच सरप्राईज आहे. आकाश हसून म्हणाला की तर मग तयार हो लवकर, मला खूप घाई झाली आहे माझं सरप्राईज बघायची. आराध्या हसली आणि म्हणाली की मी तर तयार आहे, तुम्ही व्हा. आकाशने आपले हात पुढे केले ज्यात कॅफलिंग आणि ब्रॉच होतं आणि आराध्याने त्याच्या हातातील कॅफलिंग घेऊन त्याच्या कोटच्या कॉलरवर व ब्रॉच खिशाच्या वर लावलं. त्याच्या कोटची कॉलर नीट करत ती म्हणाली की झालं. आकाश हसून आरशाकडे वळाला आणि आपले केस सेट करू लागला. तेव्हा आराध्याने त्याला पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणाली की मला माहीत नाही तुम्हाला ते सगळं आवडेल की नाही, पण मलाही अधिराज दादासारखं वाटतं की तुम्ही सुद्धा प्रत्येक आनंदाचा मनसोक्त आनंद घ्या. आणि नंतर ती पुन्हा आरूला तयार करू लागली. आता ते तिघेही तयार झाले होते. तितक्यात तिथे उड्या मारत आणि खेळत आपला लाडका गोलू तिथे आला, ज्याला श्रेयाने तयार केलं होतं आणि त्याने सुद्धा आकाशसारखाच हुबेहूब काळ्या रंगाचा टॅक्सिडो घातला होता. गोलू आपल्या डॅडाला पाहून चहकला आणि म्हणाला की अरे वा डॅडा, तुम्ही आणि माझा सूट तर एकदम सेम आहे. आकाश त्याच्या निरागस बोलण्यावर हसला आणि तेव्हाच गोलूने आराध्याला पाहिलं आणि तो म्हणाला की वा मम्मा, तुम्ही किती ब्युटिफुल दिसत आहात. आराध्याने त्याला प्रेमाने कडेवर घेतलं आणि त्याच्या गालावर एक गोड किस करून म्हणाली आणि माझं बाळ सुद्धा एकदम हँडसम दिसत आहे. गोलू खुश झाला आणि जेव्हा त्याची नजर आरूवर पडली, जिने सी ग्रीन रंगाचा फ्रॉक घातला होता आणि त्या छोट्याशा फ्रॉकमध्ये ती अगदी परीसारखी दिसत होती. गोलू पटकन मम्माच्या कडेवरून खाली उतरला आणि बेडवर चढून त्याने आरूचे लाड करत तिला किस केले आणि म्हणाला ही माझी बेबी किती गोड दिसते, अगदी प्रिन्सेस सारखी. त्या दोघांची ही मस्ती पाहून आकाश आणि आराध्या सुखावले. इकडे श्रेया सुद्धा तयार होत होती, पण तिला साडीच्या ब्लाऊजची दोरी बांधायला खूप त्रास होत होता आणि ती दोरी सतत एकमेकांत अडकत होती. अचानक तिला आपल्या पाठीवर कोणीतरी उबदार हात जाणवले आणि तिने आरशात पाहिलं तर तिच्या मागे अधिराज उभा होता. ती तिथून बाजूला व्हायला लागली तेव्हा अधिराजने तिला कमराभोवती हात टेकून तिला रोखले आणि आपल्या खंबीर आवाजात हळूच म्हणाला की मी करून देतो ना. त्याच्या त्या स्पर्शाने श्रेया शहरली आणि तिचे डोळे आपोआप मिटी गेले. अधिराजने ब्लाऊजची दोरी बांधली आणि तिला आपल्याकडे वळून तिच्या कपाळावर एक प्रेमाची किस केलं आणि म्हटलं की लवकर तयार हो, खाली सगळे वाट पाहत आहेत. एवढं बोलून ते बाहेर बागेकडे निघून गेला. तेव्हा श्रेयाने डोळे उघडले आणि स्वतःच्या छातीवर हात ठेवून खोल श्वास घेत म्हणाली की हे जेव्हा माझ्या इतक्या जवळ येतात तेव्हा माझा श्वास अडकतो काय जणू. मग तिने सर्व विचार बाजूला ठेवले आणि तयार व्हायला लागली. तिने पीकॉक ब्ल्यू रंगाची साडी नेसली होती, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती आणि हलका मेकअप करून हातात मॅचिंग बांगड्या घालून ती आरशात स्वतःला बघून बाहेर आली. आता सर्वजण तयार होऊन रॉय हाऊसच्या मागच्या बागेत जमा झाले होते, जिथे सर्व मुलींनी साड्या नेसल्या होत्या आणि त्या सौंदर्यात जणू कयामत वाटत होत्या. तर दुसरीकडे मुलं टॅक्सिडोमध्ये आपल्या जोडीदारांसोबत मॅचिंग होऊन उभे होते. आता फक्त आकाश आणि आराध्याची वाट पाहत होते. पण सर्वांच्या मनात एक भीती होती की आकाशला हे सगळं पाहून कसं वाटेल. थोड्याच वेळात आकाश आणि आराध्या तिथे आले आणि आकाशने आधीच त्या सगळ्यांकडे पाहिलं आणि मग आराध्याकडे. तेव्हा आदिराज पुढे आले आणि आकाशला मधल्या टेबलपाशी घेऊन गेला, जिथे केक ठेवला होता. जेव्हा आकाशने केकवर हॅपी बर्थडे आकाश असं लिहिलेलं पाहिलं तेव्हा तो क्षणभर थबकला. आदिराज त्याला म्हणला की आकाश, माझ्यासाठी तू स्वतःला विसरून गेलास रे. माझा भाऊ स्वतःला विसरून जावा असं मला कधीच वाटत नव्हतं. तू सर्व जबाबदाऱ्या निभवल्यास आणि स्वतः बाप नसताना सुद्धा त्या निरागस मुलाचा पित्याचं प्रेम दिलं आणि त्या सगळ्या प्रवासात तू स्वतःला विसरलास. गोलू माझा मुलगा आहे हे खरं असलं तरी तू माझं बाळ आहेस हे कसं विसरलास.
स्वतःला स्वतःपासून दूर करणं चुकीचं आहे. हे ऐकून आकाशने आदिराजला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यात हलकी ओंघळ आली. आदिराजने त्याला सावरलं आणि म्हणालं की चल आता हे इमोशनल होणं बंद कर आणि पटकन केक काप. आकाशने आदिराजचा हात पकडला आणि म्हणाला की नेहमीप्रमाणे आपण सोबतच केक कापूया. आदिराज हसला आणि सर्वांच्या उपस्थितीत दोघांनी मिळून केक कापला व एकमेकांना भरवला. सर्वांनी आकाशला शुभेच्छा दिल्या. पण गोलू बिचारा हे सगळं आश्चर्याने पाहत होता. तेव्हा आकाशने त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गालाला केक लावला आणि विचारलं की काय विचार करतोयस माझं बाळ. गोलू फक्त प्रेमाने म्हणाला की हॅपी बर्थडे डॅडा. आकाशने त्याचे लाड केले आणि त्याला किस केलं. दुसरीकडे तन्वीने पाहिलं की समर्थ कोणाच्या तरी कॉलवर व्यस्त आहे. तेव्हा तिला एक खोडकरपणा सुचला आणि तिने हातांमध्ये केक घेऊन दबक्या पावलांनी त्याच्याकडे जायला सुरुवात केली. समर्थला याची काहीच कल्पना नव्हती. तेव्हा तन्वीने मागून जाऊन त्याच्या चेहऱ्यावर केक फसवला. समर्थ अचानक दचकला आणि रागाने मागे वळून पाहिलं आणि म्हणाला हे काय चाललंय तन्वी, दिसत नाही का मी महत्वाच्या कॉलवर होतो. समर्थ असा ओरडल्यामुळे तन्वीचा चेहरा रडवलेला झाला. ती आपल्या डोळ्यात पाणी घेऊन याला सॉरी बोलली आणि जायला निघाली. तेव्हा समर्थ तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खिचलं आणि कमरेतून घट्ट धरलं. तन्वीने डोळे गच्च मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओंगळू लागली. समर्थला आपल्या वागण्याचा आता पश्चाताप होत होता. त्याने आपला चेहरा तन्वीच्या चेहऱ्याजवळ नेला आणि म्हणाला की चूक केली आहे तर शिक्षा तर द्यायलाच लागेल. त्याने आपला केक लागलेले गाल तन्वीच्या गालाला घासले आणि थोडा वेळ दोघेही त्या स्पर्शात हरवून गेले. समर्थने स्वतःला रोखलं नाही आणि तन्वीच्या ओठावर एक किस केलं. थोड्याच वेळाने जेव्हा ते बाजूला झाले तेव्हा तन्वीने आपली मान झुकवली कारण ती अजूनही त्याच्या रागाला घाबरत होती. समर्थने तिच्या कपाळावर किस करून सॉरी म्हटलं पण तन्वी काहीच न बोलता तिथून निघून गेली. समर्थला स्वतःचाच राग आला होता. त्याने टेबलवर हात मारून दीर्घ श्वास घेतला व पुन्हा सर्वांमध्ये परतला. सर्वजण खाण्यापिण्यात व्यस्त असताना आराध्या एक मोठा गिफ्ट बॉक्स घेऊन आली आणि आकाशला देत म्हणाली की हॅपी बर्थडे आकाश. आकाश हसून म्हणाला की खरं आराध्या तू मला सरप्राईज केलं बरं. आराध्याने त्याला ते गिफ्ट दिलं. तेव्हा श्रेया तिथे आली आणि म्हणाली की ओ आकाशराव, यामध्ये नक्की काय आहे, जरा उघडून तरी दाखवा. आकाशने तिला घुरून पाहिलं आणि म्हणाला की तू आधी नीट उभा राहा. आकाशने शेवटी हार मानली आणि गिफ्ट उघडलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. श्रेयाने जेव्हा ते गिफ्ट पाहिलं तेव्हा तिने तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली की ओ माय गॉड, हे किती सुंदर आहे. आदिराज, गोलू, रणजित, तन्वी सर्वजण त्या फ्रेमला पाहतच होते ज्यामध्ये 2 फोटो होते. एक मध्ये आकाशने अरुला कडेवर घेतलेलं होतं आणि दुसऱ्या फोटोमध्ये गोलूच्या जन्माच्या वेळेचा फोटो होता ज्यात आकाशने गोलूला आपल्या छातीशी लावलं होतं. रणजित आणि आराध्याला सोडून बाकी सर्वजण ती फ्रेम पाहून थक्क झाले होते. आकाशने ती फ्रेम पाहून हळूच बाजूला ठेवली आणि आराध्याच्या जवळ जाऊन तिला आपल्या बाहूमध्ये गच्च भरून घेतलं कारण त्याच्या आयुष्यातील हे सर्वात सुंदर क्षण होते. आराध्याला आपल्या मिठीमध्ये घट्ट धरून आकाश हळूच म्हणाला की थँक्यू सो मच बायको, माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण अशा आठवणीच्या रूपात साठवून मला दिल्याबद्दल. त्या दोघांकडे पाहून सर्वजण आनंदाने हसत होते. तेव्हा आकाश मिठीतून बाजूला झाल्यावर आदिराज म्हणाला की एक सरप्राईज माझ्याकडे सुद्धा आहे पण ते तुझ्यासाठी नाहीये. सर्वांनी आश्चर्याने पाहिलं. तेव्हा आदिराज श्रेयाकडे गेला आणि तिचा हात धरून तिला मध्यभागी घेऊन आला. श्रेया काही समजण्याआधीच आदिराज तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि खिशातील अंगठी काढून तिच्यासमोर धरत म्हणाला की मला मान्य आहे तुझ्या भावना समजून घ्यायला मी थोडा उशीर केला पण आता जेव्हा समजलोय आहे तेव्हा तुला स्वतःपासून कधीच दूर करू इच्छित नाही. सो विल यू मॅरी मी श्रेया. श्रेयाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती पूर्णपणे थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. आदिराजने पुन्हा विचारलं तेव्हा श्रेयाने हळूच होकारार्थी मान हलवली. आपला हात त्याच्या हाताकडे वाढवला आणि आदिराजने तिला ती अंगठी घालून तिच्या हातावर किस केलं. आदिराजने तिला मिठीत घेतलं आणि आयुष्यात आल्याबद्दल तिचे आभार मानले. या सगळ्यांमध्ये तन्वी मात्र पाणवलेल्या डोळ्यांनी तेजसकडे पाहत होती कारण त्याचं आजचं वागणं तिला खूप दुखून गेलं होतं. तिकडे रणजित सुद्धा अवनीच्या प्रेमात हरवून गेला होता कारण त्याच्या आयुष्यात तिचं एक विशेष स्थान होतं. रणजितने अवनीला खांद्यावरून पकडून जवळ केलं आणि आकाश जो गोलूचा हात पकडून उभा होता आणि आराध्या जिने आरूला कडेवर घेतलं होतं त्यांना पाहून म्हणाला की आज खऱ्या अर्थाने हे कुटुंब पूर्ण झालं आहे. त्यानंतर सर्वजण झोपायला गेले पण श्रेया आपल्या रूममध्ये बाल्कनीत उभी राहून हातातील अंगठीकडे बघत कसला तरी विचार करत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की आदिराज खरंच तिचा होणार आहे. पण भूतकाळाची आठवण येताच तिच्या चेहऱ्यावर
चा आनंद जणू गायबच झाला. कारण तिच्या मनात एक विचार आला, की जर अधिराजला तिच्या भूतकाळाबद्दल कळलं, तर तो तिला सोडून तर नाही जाणार ना. ती याच विचारात असताना अधिराजने मागून येऊन तिला मिठीत घेतलं. पण श्रेयाने स्वतःला सावरत खाली मान घालून म्हटलं, "मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे." अधिराज शांतपणे विचार करू लागला, की काय झालं असेल. तेव्हा श्रेया सांगण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात तिचा आवाज फुटला नाही आणि डोळे रडवले झाले. अधिराजने तिला आपल्या छातीशी लावलं आणि रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा श्रेयाने त्याचे कपडे घट्ट पकडून रडत म्हटलं, की "मी कधीच आई बनू शकत नाही." हे ऐकून अधिराज एक क्षण थबकला, पण त्याने तिला अधिकच घट्ट मिठीत घेतलं आणि तिची पाठ थोपटत तिला शांत करू लागला. तिचं रडणं थांबल्यावर त्याने तिला उचलून बेडवर बसवलं आणि पाणी पाजलं. मग तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, की "मला या गोष्टीचा काही फरक पडत नाही, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझा आनंद बघायचा आहे. त्यात मूल होणं ना होणं याचा काहीही संबंध नाही." श्रेयाने रडत सांगायला सुरुवात केली, की 5 वर्षापूर्वी मी एकावर प्रेम करत होते आणि त्याने माझ्या नशेचा फायदा घेऊन माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, ज्यामुळे मी प्रेग्नंट राहिले. पण त्याने माझ्यावर जबरदस्ती करून माझं ऑपरेशन करवलं. ऑपरेशन करताना माझं गर्भाशय खूप कमजोर झालं होतं आणि त्या दिवशी मी फक्त माझं बाळच नाही, तर आई बनण्याचं सुखसुद्धा गमावलंच होतं. आणि जेव्हा गोलू माझ्या आयुष्यात आला, तेव्हा मला त्यात माझ्या न जन्मलेल्या बाळाचा अंश दिसला. म्हणून लग्नाच्या दिवशी जेव्हा गोलूची तब्येत बिघडली, तेव्हा मी माझं लग्न मोडलं आणि गोलूलाच माझं आयुष्य मानलं. अधिराजने हे सर्व शांतपणे ऐकलं आणि तिला घट्ट मिठी मारली. श्रेया रडता रडता त्याच्या कुशीत झोपी गेली. तेव्हा अधिराजने तिला नीट झोपून तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला, की "हे दुःख तू आज नंतर कधीच आठवणार नाहीस, कारण आता आपल्या आयुष्यात फक्त आनंदाचे क्षण असतील." दुसरीकडे तन्वी सुद्धा बाल्कनीत बसून खामोश रात्रीकडे बघत तेजसच्या आजच्या वागण्याचा विचार करत होती. तिकडे तेजसला सुद्धा झोप येत नव्हती आणि त्याला स्वतःचा राग येत होता. इतक्यात आकाश त्या रूममध्ये आला आणि तेजस तिथे पाहून म्हणाला, "काय झालं तुला? मी तुझं आजचं वागणं पाहिलं आहे तन्वीसोबत. तू जे काही केलं ते खूप चुकीचं होतं. मी तुझ्यासाठी परदेशातील शिक्षण सोडून इथे आली. तुझ्यासोबत राहता यावं म्हणून तिने तुझ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं. मग आता हे कसं वागणं होतं?" आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटला, की "तुझं प्रोफेशनल काम आणि पर्सनल लाईफ वेगळे ठेव, कारण ती तुझं प्रेम आहे, कोणती वस्तू नाही." शेवटी आकाश एवढाच म्हटला. "माझा तेजस इतका तर समजूतदार आहे, की तो आपल्या प्रेमाला माफी मागून पुन्हा मनवेल." आकाश तिथून निघून गेला, पण तेजसला आता स्वतःबद्दल अधिकच अपराधी वाटू लागलं होतं आणि तो तन्वीच्या रूमकडे निघाला. इकडे आकाश जेव्हा आपल्या रूममध्ये आला, तेव्हा आराध्या ती फोटो फ्रेम भिंतीवर लावत होती आणि त्यासाठी ती एक स्टूलवर उभी होती. आकाशने आधी आरू झोपली आहे ना हे पाहिलं आणि मग तो आराध्याकडे गेला आणि तिला मागून पकडून खाली उतरवलं आणि स्वतः ती फ्रेम व्यवस्थित सेट करू लागला. आराध्याने त्याच्याकडे पाहिलं आणि ती तिथून जायला निघाली. तेव्हा आकाशने पटकन तिला आपल्या कडेवर उचलून घेतलं आणि बेडवर नेलं. आराध्या काही बोलणार त्याआधीच आकाशने तिच्या डोळ्यात पाहिलं, जिथे तिच्यासाठी असलेलं प्रेम आणि ओढ स्पष्ट दिसत होती. तिने आपला हात आकाशच्या छातीवर ठेवला, पण आज ना आकाशला थांबायचं होतं ना आराध्याला त्याला रोखायचं होतं. आकाशने हळूच आपले ओठ आराध्याच्या ओठावर टेकवले आणि अत्यंत नाजूकपणे सुरू केलेले हे किस हळूवार तीव्र होऊ लागला होता, कारण आकाश खूपच एक्सायटेड होता. आराध्याला थोडा त्रास होत होता, पण ती आकाशला आपल्या इतकं जवळ येण्यापासून एन्जॉय करत होती. आकाशने तिला किस करत थांबला आणि प्रेमाने विचारलं, की "आपण तिथूनच कंटिन्यू करायचं का, जिथे आपण संध्याकाळी सोडलं होतं?" हे ऐकून आराध्याचे हृदयाचे ठोके वाढले, जे आकाश स्पष्टपणे ऐकत होता. त्याने तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हटले, की "काळजी नको करू, मी तुला त्रास होऊ देणार नाही." आराध्याने त्याचे खांदे घट्ट पकडले, जणू तिने आपली सहमती दिली होती आणि हाच त्या दोघांच्या नात्यातील सर्वात सुंदर क्षण होता. लग्नाला 2 वर्ष पूर्ण होत आली होती, पण आजही आकाश तिच्या जवळ येण्यापूर्वी तिची सहमती घेणं महत्त्वाचं मानत होता. त्याने आराध्याच्या मानेवर आपले ओठ टेकवले आणि त्याच्या स्पर्शाने ती शहरली आणि बघता बघता दोघेही आपल्या प्रेमाच्या दुनियेत इतके हरवून गेले, की कधी एकमेकांच्या कुशीत झोपी गेले हेच त्यांना कळलं नाही. इकडे तेजस तन्वीच्या रूम बाहेर उभा होता, पण त्याची दरवाजा ठोकण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. शेवटी त्याने धाडस करून नॉक केलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने पुन्हा नॉक केलं. आतून तन्वी म्हणाली, की "तेजस, तुम्हाला कधीपासून नॉक करण्याची गरज पडायला लागली?" तेजस हे ऐकून थक्क झाला, की त्याला न पाहता सुद्धा तन्वीने कसं ओळखले, की दरवाजावर तोच आहे.
त्याने सर्व प्रश्न बाजूला ठेवले आणि रूममध्ये गेला तर तन्वी खिडकीत बसून चंद्राकडे एकटक बघत होती. तेजसचे पाय तिथेच थांबले, कारण तन्वीचा तो कोमजलेला चेहरा त्याला पाहावला नव्हता. पण तन्वीने वळून न पाहिलं. तिने जड अंतकरणाने विचारलं की काय झालं तेजस, आज माझी आठवण कशी आली तुम्हाला? जर तुम्हाला आज रात्रीबद्दल बोलायचं असेल तर सॉरी, मला त्या विषयावर काहीच बोलायचं नाहीये. तेजस फक्त तिला पाहतच होता आणि त्याला समजलं होतं की त्याने तिला किती दुखवलं आहे. त्याने तिला खिडकीतून खाली उतरवलं, पण तरीही तन्वीने त्याच्याकडे पाहिलं नाही. तेव्हा तेजसने तिचा चेहरा हातात घेऊन म्हटलं, अगं एकदा तरी माझ्याकडे बघ. तन्वीने डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर उंघळला. तेजसने तिचा चेहरा सोडला, कारण त्याला तन्वीचा हट्टी स्वभाव माहीत होता. तन्वीने त्याच्याकडे पाठ करून ती उभी राहिली. तेव्हा मात्र तेजसच्या संयमाचा अंत झाला. त्याने काहीच न बोलता तिथेच जमिनीवर गुडघ्यावर बसला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ते रडत म्हणाला की आय एम सॉरी तन्वी, तू हवं तर मला मार, भांड माझ्याशी, पण माझ्याकडे पाठ फिरू नकोस, कारण मी तुझा हा अबोला सहन करू शकत नाही. मी मरून जाईन यार. त्याचा आवाज बसला होता आणि तेजसने परत तिचा हात धरला आणि पुन्हा माफी मागितली की यापुढे कधीच तिच्यावर ओरडणार नाही. हवं तर तेव्हाच मला एक कानाशील लावून दे, पण असं वागू नकोस. त्याचं हे बोलणं ऐकून तन्वी घाबरली आणि पटकन मागे वळून त्याच्या जवळ खाली बसली. तेजसने तिला पाहताच घट्ट मिठीत घेतलं आणि म्हणाला की आज मी जी चूक केली ती यापुढे कधीच होणार नाही. तन्वी सुद्धा त्याच्या मिठीत विरघळली आणि म्हणाली की तेजस, मला सोडून कधीच जाऊ नका, मी मरून जाईल. तेजसने तिला अधिकच जवळ घेतलं आणि म्हणाला की तू वेडी आहेस का, मी तुला कधीच कुठेही सोडून जाणार नाही. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. कितीही भांडलो तरीही खरंच आनंद आणि शांतता तुझ्यातच मिळते मला. तर मित्रांनो, हा होता आजचा 36वा भाग. आजचा भाग ऐकून तुम्हाला कसं वाटलं? श्रेयाने जे धाडस केलं, आपल्या भूतकाळाविषयी सांगायचं, ते योग्य होतं का? आणि अधिराजने ज्या प्रकारे तिला स्वीकारलं, त्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो मित्रांनो, एक नोटीचा प्रश्न विचारेन. आकाश आणि आराध्या त्या दोघांमधील शावरखालील जे रोमॅन्टिक क्षण होते, ते तुम्हाला कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूपच आवडेल. आणि हो मित्रांनो, आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर या कथेचा पुढील भाग लवकरात लवकर हवा असेल तर मला तुमची प्रतिक्रिया जरा लवकर कळवा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील भागात एक नवीन ट्विस्टसह. तोपर्यंत पाहत राहा आराध्या. धन्यवाद.